आणि शब्द वापरला संकल्पावी माया. हा माया शब्द फार महत्वाचा आहे महाराज, कारण अनेक अभंगामध्ये आपण या शब्दाचा प्रयोग पाहतो. आपण वैष्णवत जया अवघे देवावरी माया, बरोबर आहे की नाही? नको नको मना गुंतू माया, ही माया, या मायेचा शब्द वारंवार संतांनी का केला असेल बरं? त्याचं कारण असं आहे, ही माया इतकी कठीण आहेत, यापुढे संसारिकच नाहीत, साधू संत वैराग्यवान वैराग्य मूर्ती आणि कुणी जरी असेल तर ते टिकू शकत नाहीत महाराज. वैराग्यवान असेल कुणीही असेल, जिच्या पुढे तग धरू शकत नाही तिला माया म्हणतात महाराज. त्याचं कारण असं आहे, वशिष्ठ ऋषी विश्वामित्र हे सारखे संन्यासी साधू होऊन गेले महाराज, पण त्या ठिकाणी एवढं दगदगीत वैराग्य असताना सुद्धा त्या विश्वामित्राच्या जीवनामध्ये मायेने कशा प्रकारचे विकार आणून दिले पहा तुम्ही. वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये कामधेनूची नावाची गाय पाहिली, ती मला पाहिजे हा लोभ निर्माण झाला. ती गाय आश्रमामध्ये आणली, त्याच्यानंतर त्या ठिकाणी अप्सरा त्या ठिकाणी आली, तिच्यापासून एक मुलगी निर्माण झाली. काम नावाचा विकार त्यांच्या जीवनामध्ये आला. त्याच्यानंतर आपल्याकडून चुकलं म्हणून त्या असणाऱ्या अप्सरेचा त्यांनी भस्म करून टाकला. क्रोध नावाचा विकार त्यांच्या जीवनामध्ये आला. मग लोखंडाचं पीठ 60,000 वर्ष खाऊन जर विश्वामित्राची अवस्था ही, तर आपलं काय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जर ती माया अशा सारख्याला सोडू शकत नाही तर आपण राहिलो कुठं? म्हणून ही